नमस्कार. दरवर्षी चैत्र महिन्यातील पौर्णिमेला पवनपुत्र हनुमानाची जयंती साजरी केली जाते. या शुभ दिन माता अंजनीच्या उदरातून हनुमानजींचा जन्म झाला. हनुमानाने खऱ्या मनाने स्मरण केले तर प्रत्येक संकटात भक्तांचे रक्षणही करतात. यंदा भगवान हनुमानाची जयंती 23 एप्रिल 2024 रोजी साजरी केली जाणार आहे. विशेष म्हणजे जेव्हा हनुमान जयंती मंगळवारी किंवा शनिवारी येते तेव्हा तिचे महत्त्व अनेक पटीने वाढते. हे दोन्ही दिवस बजरंगबलीला समर्पित आहे. या दिवशी हनुमानजीची विशेष आकर्षक सजावट, सुंदरकांड पठण, भजन, व्रत, दान, पठण, कीर्तन केले जाते. हनुमान जयंती 2024 मुहूर्त पंचांगानुसार चैत्र पौर्णिमा तिथी 23 एप्रिल 2024 रोजी पहाटे 3:25 सुरू होईल आणि 24 एप्रिल 2024 रोजी पहाटे 5:18 समाप्त होईल. हनुमान पूजेची वेळ सकाळी 9:03 ते दुपारी 1:58. हनुमान पूजेची वेळ रात्री 8:14 ते रात्री 9:35. हनुमान जयंती पूजा विविध. हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान करावे. बजरंगबली समोर उपवासाची शपथ घ्यावी. या दिवशी पिवळ्या किंवा लाल रंगाचेच कपडे घालणे शुभ असते. हनुमान जयंतीच्या दिवशी चमेलीच्या तेलात सिंदूर मिसळून बजरंगबलीला अर्पण करा. चमेलीच्या तेलाचा दिवा लावा आणि गुलाबाच्या फुलाचा माळ अर्पण करा. पूजेमध्ये बजरंगबलीचा आवडता प्रसाद गूळ, हरभरा याचा समावेश करा. बुंदीचे लाडूही अर्पण करता येतात. त्यानंतर 7 वेळा हनुमान चालीसाचं पठण करा. तसेच हनुमान जयंतीच्या दिवशी घरात रामायण पठण करणे उत्तम मानले जाते. आरतीनंतर आपल्या क्षमतेनुसार कपडे, अन्न आणि पैसे गरजूंना दान करा. हनुमान जयंतीच्या दिवशी हे उपाय करा. हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंगबलीच्या गुलाबाच्या फुलामध्ये केवडा अर्पण करा. यामध्ये हनुमान पटकन प्रसन्न होतात. तसेच नोकरीत येणारे अडथळेही दूर होतात. जर तुम्ही दीर्घ काळापासून कोणत्याही आजाराने त्रस्त असाल तर हनुमान जयंतीच्या दिवशी तुपात सिंदूर मिसळून हनुमानजींना लावा. त्यानंतर आरोग्य लाभ मिळतो. व्यवसाय वाढवण्यासाठी हनुमान जयंतीला बजरंगबलीला सिंदूर अर्पण करा. हनुमान जयंतीला मंदिराच्या छतावर लाल ध्वज लावणे शुभ असते. त्यामुळे अचानक येणाऱ्या संकटापासून मुक्तीही मिळते. आर्थिक समृद्धीसाठी हनुमान जयंतीच्या दिवशी पांढऱ्या कागदावर सिंदूर लावून स्वस्तिक बनवा आणि आधी हनुमानजींना अर्पण करा आणि नंतर ते आपल्या तिजोरीत ठेवा. माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.